हा नंदी आमच्या शिवा हॉटेलची वाट सोडतच नव्हता. नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? आणि मजेतच राहा. या वर्षी मी 12 महिन्यात 12 ज्योतिर्लिंग करतोय, ते सुद्धा त्यांच्या सिक्वेन्स प्रमाणे. काय सुंदर असे नागेश्वरचे ज्योतिर्लिंग दर्शन करून आज आम्ही आलो मुरलीधर यांची द्वारका बघायला. सकाळी 9 वाजता आलो, तेवढ्यात मंदिर भोग साठी बंद झालं. देवाला भोग चढतोय, मग आपण पण भोग चढवायला पाहिजे. तसंच बाजूच्या हॉटेलला गेलो जेठालालचं शास्त्र पूर्ण करायला आणि आपल्या पोटोबाला भोग चढवायला. द्वारका लगत सेतू पाहिला, पाण्यात जीन्सची काशी केली आणि मंदिराजवळ आलो दर्शनासाठी. तेवढ्यात वर नजर गेली तर ध्वज बदलत होते. आधी सोमनाथ, मग आता नागेश्वर. गुजरात मध्ये येऊन ध्वज चेंज होताना बघायला भेटणं हे माझ्यासाठी फिक्स रिच्युअलच झालं. दर्शन केले आणि परत रूम वरती येऊन चेकआउट केला. द्वारकाच्या प्रत्येक कोपऱ्यात गुरं आणि शेण तुम्हाला फिक्स बघायला भेटणार. पण मला कौतुक आहे ह्या नंदीचं, कारण हा काल आम्ही आल्यापासून इथेच होता. जाता येता कायम दर्शन देतच होता. कसलं भारी आहे ना. हॉटेल शिवा आणि त्याच्या बाहेर नंदी. द्वारकाची हिरवळ घेऊन मी निघालो बनारसच्या लाल वाटा बघायला. कळलंच असेल, पुढे ज्योतिर्लिंग विश्वेश्वर. थिंक, हो मी, व्हॉट नेक्स्ट?